नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। उद्या आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा। हिंदू नववर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवसापासून तुमच्या मनातील सर्व इच्छा आपले स्वामी महाराज पूर्ण करोत, अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मशास्त्रामध्ये 3.5 मुहूर्तांपैकी अतिशय महत्त्वाचा मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा मुहूर्त मानला जातो। याच दिवशी आपल्याला नवीन कामांची सुरुवात आपल्या घरामध्ये होत असते। एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात सुद्धा याच दिवसापासून करता येते। तसेच या दिवशी केलेलं कोणतंही कार्य आपल्याला यश मिळवून देणारं असतं आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि यामुळेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा होणार आहे। ती स्थिर स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असणार आहे आणि तिचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला हा छोटासा उपाय करून बघायचा आहे आणि तो गुढीपाडव्याच्या याच मुहूर्तावरती करायचा आहे। आता आपल्या मनामध्ये जर ही शंका येत असेल की आपलं या उपायाने दारिद्र्य संपेल की नाही, तर ती मनामध्ये शंका काढून टाका आणि हा उपाय करून बघा। आता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळची सुरुवात ही चहाने होत असते। प्रत्येक जण चहा पीत असतो आणि तो सकाळपासून आपल्या घरामध्ये बनवला जातो। संध्याकाळी आणि सकाळी 2 टाइम आपल्या घरामध्ये चहा बनवला जातो। तर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेणारी अतिशय महत्त्वाची वस्तू म्हणजे दालचिनी आपण या चहामध्ये घालायची आहे। सकाळच्या आणि संध्याकाळच्या दोन्ही वेळच्या चहामध्ये आपल्याला दालचिनीचा एक तुकडा टाकायचा आहे आणि तो चहा आपल्या घरातील सर्व सदस्यांनी मिळून प्यायचा आहे। आता खाद्यपदार्थांमध्ये म्हटलं तर माता लक्ष्मीला दालचिनी, हळद या गोष्टी अतिशय प्रिय आहेत आणि त्याच्या सुगंधाने सुद्धा माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते। त्यामुळे अनेक उपाय दालचिनीचे आणि हळदीचे सुद्धा या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि आपण सुद्धा ते करत असतो। तर या दिवशी आपल्याला आवर्जून छोटासा उपाय आहे, चहा बनवताना अजिबात विसरू नका। चहा बनवताना दालचिनीचा सकाळी 1 तुकडा आणि संध्याकाळी 1 तुकडा अशा पद्धतीने आपल्याला चहा बनवायचा आहे आणि तो घरातील सदस्यांनी मिळून घ्यायचा आहे। आता यामुळे आपल्याला काय होणार आहे, तर यामुळे आपल्याला घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहणार आहे, तिचा वास राहणार आहे। आपल्या घरातील हळूहळू का होईना दारिद्र्य कमी व्हायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि कसं आहे ना, जर मनामध्ये काही शंका घेऊन आपण जर हा उपाय करत असेल तर कदाचित आपल्याला त्याचं फळ मिळणार नाही, परंतु विश्वासाने जर आपण हा उपाय केला तर नक्कीच माता लक्ष्मीचा आपल्यावरती कृपा होईल, तिचा वास आपल्या घरामध्ये राहील आणि आपलं दारिद्र्य कदाचित संपूनही जाईल। त्यामुळे आपल्याला हा विश्वासाने उपाय करायचा आहे। तर ही होती छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।